माझ्या आजोळच्या व्हिडिओमधला हा भाग दुसरा आहे. उद्या, परवा आणि तेरवा असे 3 भाग येतील, त्याच्यानंतर बास. ही जी खोली तुम्हाला दिसते ती आधी विटांची पत्र्याची होती आणि तिथे माझी आई म्हणजेच माझ्या मम्मीची मम्मी असायची. हे जे स्लॅबचं घर आता दिसतंय ते माझ्या मामाच्या मुलाने म्हणजेच आमच्या भैयाने म्हणजेच आमच्या आईच्या नातवाने आत्ता जस्टच बांधलेलं आहे. ते घर बघून एवढंच वाटतं की आई आत्ता असायला पाहिजे होती हे बघायला. आईला जाऊन 4 ते 5 महिने झाले, पण तिच्या आठवणी मनातून, डोक्यातून आणि या ठिकाणावरून अजिबात जात नाहीयेत. असो, जे झालं ते आपल्या हातात नव्हतं, जे होतंय ते आपल्या हातात नाही आहे आणि जे होणार आहे ते सुद्धा आपल्या हातात नसणार आहे. सगळं काही देवाच्या हातात असतं. देवाच्या पुढं कुणाचंच काही चालत नाही. हा माझ्या दुसऱ्या मामाचा मुलगा आहे. कॅनॉलची पाईपलाईन गेल्यामुळे तिथं जो खड्डा झालाय त्याच्यावरून जाण्यासाठी यांनी लाकडी शिडी इथे पसरलेली. मला त्याच्यावरून जाता येईना म्हणून त्याने मला एकदा सोडून 2-2दा दाखवलं की कसं जायचं, पण तरीही मला काही जमेना म्हणताना मी फिरून गेले. आम्हाला त्याच्यानंतर गावदेवाला जायचं होतं म्हणून आम्ही थोडंसं आवरून बसलो, पण 7 वाजले तरी अजून गावदेव चालू झालं नव्हतं. म्हणून आम्ही अंगणात थोड्या गप्पा मारत बसलो. मस्तपैकी सूर्यास्त झाला होता आणि आम्ही सगळे मिळून बसलेलो. व्हिडिओच्या क्लिप घेणं मला सोपं वाटतं, पण त्याला आवाज देणं, एडिट करणं हे अवघड वाटतं. म्हणून मी केव्हाचा व्लॉग केव्हाच टाकत आहे, पण सगळ्या क्लिप एका व्हिडिओत बसवणं खूपच अवघड असतं. म्हणून मी 3-4 पार्ट बनवत आहे. गावदेवाला जायला आम्हाला 7:30 ते 7:45 वाजलेले. मला 4 चाकी सहन होत नाही म्हणताना मी 2 व्हीलरने गावदेवाला गेलेले त्यांच्या मागे. बांगड्या घालायचा कार्यक्रम सकाळीच झालेला आणि मी सायंकाळी 4 वाजता तिथे पोचलेले. त्यामुळे माझ्या बांगड्या पाठीमागे होत्या, म्हणून गावात गेल्यावर बांगड्या पण घालून घेतल्या. गावदेव झाल्यानंतर आम्हाला घरी पोचायला 9 ते 9:30 वाजलेले. घरी पोचल्यानंतर काय काय झालं हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत पाहायला मिळेल. आजच्या पुरतं एवढंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला अजिबात लाजू नका. थँक्स फॉर वॉचिंग.